नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे स्थूलता, की ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो. गणित चुकतंय कुठे? सर्वात प्रथम हे सांगू इच्छितो की मी डॉक्टर नाही किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नाही. त्यामुळे जी काही माहिती देत आहे ती माझ्या अनुभवाने, स्वतःवर केलेल्या निरीक्षणाने तसेच अभ्यास करून हा व्हिडिओ बनवला आहे. माझ्या शाळेतील 2 वर्गमित्र की जे नामांकित डॉक्टर आहेत, एक पुण्याचा आहे की जो MD मेडिसिन आहे आणि दुसरा नाशिकचा आहे की जो MD पॅथॉलॉजी आहे, त्यांच्याशी चर्चा करून हा व्हिडिओ बनवत आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे स्थूलता कमी करणे. आयुष्यात आपण सर्वात जास्त प्रेम हे आपल्या शरीरावर करतो. तर मग प्रश्न असा पडतो की ज्या शरीरावर आपण नितांत प्रेम करतो, तर मग त्याचे आरोग्य उत्तम राहावे याकडे आपण लक्ष का देत नाही आहोत? स्थूलता कमी करण्यासाठीचे प्रयत्न किंवा कमी केलेली स्थूलता मेंटेन करणे ही एक सततची प्रोसेस आहे. त्यास लागतो प्रबळ इच्छा असेल, सातत्य असेल तरच स्थूलता कमी होते. कमिटमेंट हवी, अन्यथा स्थूलता कमी करणे केवळ अशक्य गोष्ट आहे. वैद्यकीय शास्त्र सांगते की स्थूलता म्हणजे अनेक व्याधींना निमंत्रण देणे होय. प्रश्न येतो की आपण स्थूल आहोत हे ओळखायचे कसे? सोपा मार्ग म्हणजे सकाळी अनोशीपोटी आपल्या बेली बटनवर टेलर लोक जी वापरतात तो टेप लावायचा. श्वास सोडलेल्या अवस्थेत असणे आवश्यक आहे आणि सेंटीमीटरमध्ये पुरुषांचा 90 सेंटीमीटर किंवा कमी आणि महिलांचा 80 सेंटीमीटर किंवा कमी असेल तर ठीक आहे, पण त्याबाहेर मेजरमेंट जर असेल तर आपण स्थूल आहोत असे समजावे. मग आपण वजन किती असणे आवश्यक आहे हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. तुमची उंची सेंटीमीटरमध्ये पहा आणि त्यातून 100 आकडा वजा करा. जे काही उत्तर येईल तेवढे तुमचे वजन अपेक्षित आहे. जाणीवपूर्वक आरोग्याकडे लक्ष दिल्यास स्थूलता कमी होणे शक्य आहे. आयुष्यभर फ्रेश राहाल. मनावर आणि खाणाऱ्या जिभेवर म्हणजे आहारावर कंट्रोल असणे खूप आवश्यक आहे. आरोग्याविषयी सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम तसेच यूट्यूबवर प्रचंड माहिती आहे, पण आपण त्यावर जास्त लक्ष देत नाही आणि त्याप्रमाणे कृतीही करत नाही. आरोग्यावर प्रचंड माहिती इंटरनेटवर उपलब्ध जरी असली तरी आपल्या शरीरास काय सूट होते किंवा नाही हे आपणच ठरवायचे असते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा, डायटिशियन, आहारतज्ञ यांचा सल्ला घेऊनच आपला आरोग्य प्रवास करावा ही नम्र विनंती. खरे सांगायचे तर पेशन्स नसेल, कमिटमेंट नसेल तर वेट लॉसच्या भानगडीत पडू नये. स्थूलता हा जगातील सर्वात जास्त चर्चेला जाणारा विषय. तुम्ही बघा, नवीन वर्ष म्हणलं की जनमानसातील एक जिव्हाळ्याचा विषय. नवीन वर्षात स्थूलता कमी करण्याचे टार्गेट ठरवले जाते. मनामध्ये आपण ओव्हरवेट आहोत याची जाणीव असते. कित्येक वर्ष येतात आणि जातात, वय वाढते, पण स्थूलता काय कमी होत नाही. सगळं समजत असून जर आपण निसर्ग नियम पाळत नसू तर मनामध्ये गिल्ट तर येणारच ना. हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू किंवा उद्देशच असा आहे की तुमची तब्येत ठणठणीत असावी. माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगतो. माणसाचे असे आहे ना की काहीतरी मोठी व्याधी किंवा शारीरिक झटका बसल्याशिवाय आपण आपली लाईफस्टाईल बदलत नाही. मग आपण खडबडून जागे होतो. मग आपण कोणतीही सबब न सांगता डॉक्टर म्हणतील तसे वागू लागतो. माझ्या चॅनेलवर पहिल्याच व्हिडिओमध्ये मी माझ्या आयुष्यात घडलेली घटना त्यात सांगितली आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो. लहानपणी वडील मला नेहमी सांगायचे, अरे गजड्या, रोज कमीत कमी 12 सूर्यनमस्कार तरी घाल. नोकरी मिळाली नाही तर कमीत कमी बांधकामावर टोपले टाकून तरी रोजगार मिळवशील. पण वडिलांचे ऐकेल तो मुलगा कसला? वयाच्या 35व्या वर्षापर्यंत आरोग्यावर कधी लक्षच दिले नाही. पृथ्वीवरील सर्वात आळशी माणूस म्हणून म्हणलं तरी हरकत नाही. हा व्हिडिओ करण्यामागे हेतू हा की मी जे माझ्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत आरोग्याकडे लक्षच दिले नाही
तसे तुम्ही करू नका. आज माझे वय 66 आहे. अनुभवानुसार एक सांगू इच्छितो की आपण आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात आपल्या शरीराचे आरोग्य सवयी जशा ठेवतो त्याचे चांगले किंवा विपरीत परिणाम हे आपल्या उत्तरार्धात कमी अधिक प्रमाणात शरीरावर दिसू लागतात. तर गोष्ट आहे जून 1996. माझे वय होते 35. माझ्या उजव्या बाजूला मानेवर एक गाठ आली होती. कोणतीही गाठ म्हटलं की माणसाच्या मनात जो भीतीचा विचार येतो तो म्हणजे कॅन्सरची गाठ. डॉक्टरांनी त्या गाठीची बायोप्सी केली आणि टीबीची गाठ असल्याचे निदान झाले. त्याचं नाव टीबी लिम्फेडिनायटिस. त्यावेळी टीबीची ट्रीटमेंट ही 9 महिने होती. मित्रांनो, 9 महिने हाय डोसेस गोळ्या घेतल्या. टीबी म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे ढासळणे होय. त्यातून पूर्ण बरा झालो आणि ठरवले की यापुढे जीवनातील प्रथम प्राधान्य हे की आरोग्य सांभाळणे. त्या काळात मनावर भीतीचा इतका पगडा होता की आरोग्यावरील 2 प्रकाशकांची इंग्रजी मासिके 5 वर्षे वर्गणी देऊन घेतली. शरीर म्हणजे काय परफेक्ट मशीन आहे हे त्यातून समजले. तेथून सुरू झाला माझा आरोग्य प्रवास. मित्रांनो, कळकळीने सांगायचे वाटते की हेल्थ फर्स्ट, बाकी सब झूट आहे. म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ. आपणच आपल्या शरीरातील बदलांचे निरीक्षण करण्याची सवय ठेवा. काहीही बदल असेल तर आपले शरीर आपल्याला पूर्वसूचना देत असते. सगळं कळतंय पण वळत नाही. आणि जेव्हा कळते तेव्हा आपण डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये त्यांचा गंभीर सल्ला घेत असतो. मग डॉक्टर सांगतील ती पूर्व दिशा. न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन जसा प्लॅन देतील त्याप्रमाणे ऐकणार. आता सुरू करतो स्थूलतेविषयी. एका महिन्यात जर आपण आपलं रुटीन बघितलं तर खालीलपैकी कुठेतरी आपण कोणत्याही एका किंवा जास्त कृतींमध्ये बसतोच. महिन्यातून किमान एक बर्थडे पार्टी, एक वीकेंड सेलिब्रेशन, कधीकधी 2 वेळेस महिन्यातून सेलिब्रेशन मग ते कोणावर अवलंबून आहे त्यावर अवलंबून असते. कोण बरोबर आहे ते. फॅमिली बरोबर हॉटेलमध्ये डिनर. कधीतरी कोणीतरी म्हणतो मी अमुक अमुक दिवशी या शहरात इतक्या वेळेपासून ते इतक्या वेळेपर्यंत फ्री आहे. कोणाला जमत असेल तर भेटूया. मग ते भेटणे दिवसाचे असते की रात्रीच्या डिनरचे असते हे लाईक माइंडेड लोक जसे भेटतील त्याप्रमाणे असते. लग्न समारंभ, वेडिंग ॲनिव्हर्सरी, वाढदिवस, इतर छोटे छोटे कार्यक्रम जसे की 61, डोहाळ जेवण, व्याही भोजन, मंगळागौर इत्यादी इत्यादी. सोशल मीडियावरतील म्हणाल तर मैत्रिणींचे असंख्य ग्रुप असतात आणि त्यांचे गेट टुगेदर्स. मग ते कधी कधी ठरवून तर कधी कधी अचानक ठरलेले. रविवारी मग घरी वीकेंड म्हणून खास जेवण. घरी कोणी निमंत्रित येणार असतील तर अजून खास जेवण, कारण आदरातिथ्याचा भाग. सिनियर सिटीजन्स ग्रुप, त्यांचा तर रोजच रविवार असल्याने केव्हाही आउटिंग आणि केव्हाही गेट टुगेदर्स. जवळपासच्या रिसॉर्टवर जाणे, कधीकधी 1 नाईट हॉलचे आउटिंग. नोकरीतील स्टाफ बरोबरच्या पार्ट्या, शाळेतील तसेच कॉलेजमधील मित्रांच्या पार्ट्या. ही लिस्ट मी अगदी आपल्या रोजच्या जीवनातील दिली आहे. यापेक्षा वेगळं काही होत नसावं. हे सगळं करत असताना आपण आपल्या आहारावर, कॅलरीजवर तसेच व्यायामावर किती लक्ष देतो हे महत्त्वाचे. हेल्थ कॉन्शियस आहोत पण कुठेतरी गणित 100% चुकते आहे. आहारशास्त्रात मला आवडलेला एक शब्द आहे तो म्हणजे माइंडफुल ईटिंग. याचा अर्थ आपण काय खात आहोत, शरीराला तो पदार्थ आरोग्यदृष्ट्या आवडणार आहे का, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे प्रमाण किती असावे, आपल्या आहाराची फ्रिक्वेन्सी किती असावी, या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे म्हणजे माइंडफुल ईटिंग. काय होतं मित्रांनो, आपण एखाद्या पार्टीला जातो, खाण्याचा मनमुराद आनंद घेतो, मग कधीकधी ड्रिंक्स पार्टी घेतो, एन्जॉय करतो. आत्ता सांगितलेल्या प्रसंगांपैकी कोणता तरी एक प्रसंग एकामागून एक सतत होत असेल तर शरीराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण वेळी अवेळी भरपूर प्रमाणात कॅलरी शरीरात देत असतो. त्याप्रमाणे आपले त्या कॅलरीज खर्च करण्याचे कोणतेही नियोजन नसते. किंबहुना आपण कॅलरी खर्च करण्याचा जाणीवपूर्वक व्यायामही करत नाही.
ड्रिंक्स पार्टी विथ नॉनव्हेज चकणा असं जर काही असेल तर मग तर काय विचारायलाच नको. हल्ली एक कन्सेप्ट मनात रुजू होऊ घातली आहे, ती म्हणजे चीट डे. चीट डे म्हणजे काय? आम्ही सोमवार ते शनिवार अगदी तंतोतंत व्यायाम, आहार सगळं काटेकोरपणे पाळतो. मग रविवारी थोडा आहारावर ताव मारला तर काय हरकत आहे? खरं तर चीट डेच्या नावाखाली आपण रिलॅक्स मूडने जरुरीपेक्षा जास्त खातो आणि इथेच गणित बिघडतंय. जोपर्यंत कॅलरी डेफिसिट ही कन्सेप्ट आपल्याला कळत नाही तोपर्यंत स्थूलता कमी करणे केवळ अशक्य आहे. कॅलरी डेफिसिट ही कन्सेप्ट काय आहे ते सांगतो. हा आपल्या आहारातून मिळणाऱ्या कॅलरीजचा हिशोब आहे. त्याचे गणित एकदा का डोक्यात फिट झाले की मग तुम्हाला आपण विशेष काही करतोय असे वाटणार नाही. आपल्याला रोजच्या दिवसाला लागणारी कॅलरी रेंज ही साधारण 2000 ते 2200 आहे. जर आपण त्यापेक्षा कमी कॅलरीज म्हणजे साधारण 200 ते 300 कॅलरीज कमी आहारातून घेतल्या तरच वेट लॉस होण्यात मदत होते. आपण काय करतो आहोत तर या रेंजपेक्षा कितीतरी जास्त कॅलरीचे अन्न आहारातून खातो आणि मग म्हणतो की मी रोज व्यायाम करतो पण वजन काही कमी होत नाही. अशी हिशोब आहे या कॅलरीचा. जास्त कॅलरीचे रूपांतर फॅटमध्ये होते हे वेगळे सांगायला नको. मी काय खात आहे, खाल्लेल्या अन्नाचे पोटात गेल्यावर आपले शरीर त्याचे पृथक्करण कसे करत आहे, आपली गट हेल्थ काय काम करते, आपले यकृत म्हणजे लिव्हर काय काम करते हे जर माहीत करून घेतले तर वेट लॉस नक्कीच होणार. आपण आपल्या आयुष्यात इन जनरल फक्त मेंदूला आणि हृदयालाच जास्त महत्त्व देतो. तितकेच महत्त्वाचे आपले लिव्हर आहे हे लक्षात जाणीवपूर्वक घ्यायला हवे. आपण लग्नाला किंवा एखाद्या समारंभात जातो, जेवण करतो, अशा समारंभात जास्त खाण्याची वृत्ती होते. बरेच पदार्थ असतात, बरीचशी मंडळी जरुरीपेक्षा जास्त अन्न घेतात. काही मंडळी घेतलेले अन्न प्लेटमध्ये टाकून देतात हे वास्तव आहे. त्या बुफे जेवणातून आपण किती आणि कोणते अन्नपदार्थ खायचे यावर विचार करा आणि मगच थोडे पदार्थ प्लेटमध्ये घ्या. समाजातील काही लोकांची वृत्ती बघितली ती तुम्हाला सांगतो आता. ते म्हणतात जगाचे कशासाठी? खाण्यासाठीच ना. केव्हा ना केव्हा तरी मरायचेच आहे तर मनसोक्त खाऊन तरी मरू की. काय व्हायचं ते होऊ दे पण मी खाण्याच्या बाबतीत मन मारणार नाही. जे सिनियर सिटीजन आहेत ते म्हणतात आयुष्यभर काटकसरीत जीवन काढले, आता थोडे बरे दिवस आलेत, किती दिवस मन मारायचे, घ्या खाऊन, केव्हा तरी मरायचंच आहे. या वरील 1 ते 4 गटातील मंडळींनी वेट लॉस करण्याच्या भानगडीत किंवा अजिबात प्रयत्न करू नये. जिओ जी भर के लगे रहो. स्थूलता कमी करण्यापूर्वी कोणत्या बेसिक गोष्टी माहीत असायला हव्यात हे माहीत करून घेणे आवश्यक आहे. आधी या गोष्टी माहीत करून घ्या आणि मगच वेट लॉसच्या मागे लागा. स्थूलता आणि आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे आपण ज्याला इम्युनिटी म्हणतो याचा डायरेक्ट संबंध आहे. पहिली, चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम. गट हेल्थ म्हणजे काय? एखाद्या पदार्थाची अंदाजे कॅलरी व्हॅल्यू, एखाद्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स, दुसरं ग्लायसेमिक लोड, कोणते पदार्थ फळे दिवसाच्या कोणत्या वेळी खायचे हे माहीत करून घ्या. पॅकेज्ड किंवा प्रोसेस्ड फूड पॅकेट्सवर जो न्यूट्रिशन चार्ट दिलेला असतो त्याचा अभ्यास करा किंवा तो वाचायची सवय करा. ग्लुटन फ्री डाएट, बॉडी मास इंडेक्स, ज्या आहाराचा ग्लायसेमिक इंडेक्स तसेच ग्लायसेमिक लोड जास्त आहे त्याचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. सर्केडियन क्लॉक, तर मग स्थूलता कमी करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? शरीरास योग्य असा नियमित व्यायाम, रोज 7 ते 8 तास झोप, सूर्योदय ते सूर्यास्त यामध्ये आहार असावा असे शास्त्र सांगते. घरी बनवलेला आहार घ्या. आहारात कार्ब्स, प्रोटीन आणि फायबर यांचे संतुलन तुमच्या तब्येतीप्रमाणे मार्गदर्शनाखाली करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्यास्ताच्या आधी जेवण
म्हणजे डिनर केलेलं चांगले. याचे शास्त्रीय कारण असे की संध्याकाळचे जेवण आणि आपली झोपण्याची वेळ यामध्ये 3 तासाचे अंतर हवे असे शास्त्र सांगते. जेवढी भूक आहे त्यापेक्षा कमी खाणे. रोजच्या आहारात एक तरी पदार्थ हा अँटीऑक्सिडंट किंवा अँटी इन्फ्लॅमेटरी असू द्या. पालेभाज्या, फळे इत्यादी याची माहिती यूट्यूबवर बघा. पालेभाज्या, फळे तसेच नट्स अँड सीड्स हे आपल्या शरीरास जी योग्य असतील तीच खाणे. पाणी भरपूर प्या, अंदाजे 2 ते 2.5 लिटर. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेस हे स्थूलता वाढवण्याचे प्रमुख कारण आहे. ज्या फळांमध्ये साखर जास्त आहे म्हणजे द्राक्षे, चिक्कू, आंबा, सीताफळ, पिकलेली केळी कमी प्रमाणात खाणे. आपल्या सकाळच्या नाश्त्यानुसार किंवा दुपारच्या जेवणानुसार उर्वरित दिवसात आपण काय किंवा किती आहार घ्यायचा हे आपण ठरवले पाहिजे. तर मग आता काय करायचं नाही हे सांगतो. ड्रिंक्स, मद्यपान, दारू, तंबाखू, धूम्रपान टोटली बंद करून टाका. हल्ली चित्र असे आहे की फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, बर्गर आणि त्यासोबत काय ते कोल्ड्रिंक्सची बाटली असं एक कॉम्बो आहे. खूपच हानिकारक. मी कल्पनाच करू शकत नाही. या गोष्टींना मी कचरा पोटात ढकलणे असे म्हणतो. तुम्हाला कदाचित माझे म्हणणे आवडणार नाही. मैद्याचे सर्व पदार्थ, ब्रेड, बिस्किट, टोस्ट, खारी इत्यादी टाळणे. ऑनलाईन फूड तर बंदच करा. गोडही बंदच करा असं म्हणत नाही, पण कमी खा. हॉटेलिंग करूच नका असे म्हणणार नाही, पण त्याची फ्रिक्वेन्सी किती यावर कंट्रोल हवा. हॉटेलिंगची करायची इच्छा प्रत्येकाला असतेच. शक्यतो कुठेही लेट नाईट डिनर करूच नका असे माझं म्हणणं आहे. कोल्ड्रिंक्स बंद. एनर्जी ड्रिंक्स टोटली बंद. एनर्जी ड्रिंक्समध्ये प्रचंड साखर असते. प्रोसेस्ड किंवा पॅकेज्ड फूड टाळा. विरुद्ध गुणधर्म असलेले पदार्थ एकत्र करून खाणे एकदम चुकीचे आहे असं आयुर्वेद सांगतं. आईस्क्रीम खाऊ नका असे म्हणत नाही, पण शक्यतो टाळा. त्यात भरपूर साखर, प्रिझर्वेटिव्ज, आर्टिफिशियल कलर्स असतात. जिभेला छान वाटणारा पदार्थ आहे तो. समाजातील असा एक प्रघात आहे की रात्रीचे जेवण झाल्यावर आईस्क्रीम खाण्याची पद्धत आहे ती अत्यंत चुकीची आहे. रोड साईड पदार्थ खाणे बंद. अवेळी खाणे नकोच. काही मंडळी रात्री 11 वाजता जेवण, पोहे, उपीट, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हॉटेलिंग करत असल्याच्या पोस्ट, ड्रिंक्स घेतलेले असलेले फोटोज सोशल मीडियावर मोठ्या दिमाखात टाकतात. शरीर नंतर याचा पक्का हिशोब काढणार हे मी खात्रीने सांगत आहे. घरी असल्यावर किंवा प्रवासात आपण अधूनमधून चटपटीत किंवा चविष्ट पदार्थांचे जे सेवन करतो, 2 घास का होईना तोंडात टाकतो, ते थोडंसं बंद केले तर आवश्यक आहे. त्याला आपण मंचिंग म्हणतो. स्थूलता वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. जंक फूड बंद आणि फास्ट फूड बंद. तळलेले पदार्थ कमी खाणे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की स्थूलता कमी करण्यासाठी काही जण जेवण स्किप करतात. हे अगदी चुकीचे आहे. तसे करू नका. जेवण कधीही स्किप करायचं नाही. एक बेसिक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की आपण कोणताही पदार्थ खाल्ला की लिव्हर त्याच्या कामाला लागते. इन्शुलिन हार्मोन रिलीज होण्यास सुरुवात होते. सांगण्याचा मुद्दा हा की लिव्हरला काही तास विश्रांती द्या. यासाठी इंटरमिटंट फास्टिंगवर भर द्या. खूप फायदा होईल. अर्थात तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वागा. भूक नसताना खाणे योग्य नाही. नॉनव्हेज खाण्याबद्दल मी बोलणार नाही कारण मी शाकाहारी आहे. पण आठवड्यातून 2 वेळा मांसाहारी पदार्थ खावेत असे ऐकले आहे. मी यूट्यूबवर डॉक्टर पाल यांना फॉलो करतो. त्यांचे म्हणणे असे आहे की आठवड्यातून 2दा नॉनव्हेज खाणे चांगले. स्थूलता कमी करण्यासाठी एक सवय करून घ्या. ती म्हणजे प्रोसेस्ड पॅकेज्ड फूड आयटम्स घरी आणूच नका. फॅटी लिव्हर होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. फॅटी लिव्हरकडे आपण जेवढे लक्ष द्यायला पाहिजे तेवढे देत नाही आहोत. आपण फॅटी लिव्हरला खूप कॅज्युअली घेतोय.
वेट लॉस प्रोग्राममध्ये सर्वात महत्त्वाचा एक शब्द आहे आणि तो म्हणजे मॉडरेशन, म्हणजे संयम. मॉडरेशन इज अन इम्पॉर्टंट की फॅक्टर इन वेट लॉस मॅनेजमेंट. हे ज्याला जमलं त्याची स्थूलता कमी व्हायला मदत होते. कुठेही सोशल कार्यक्रमात गेल्यावर कोणता आहार किती पोर्शनमध्ये घ्यायचा हे आधीच ठरवा. एखाद्या कार्यक्रमात एखादा पदार्थ टेस्टी असतो, तो पुन्हा घेण्याची इच्छा होते, घेऊ की नको अशी द्विधा मनस्थिती होते, तेव्हा तो पदार्थ घेणे टाळा. दिवसाचा डाएट प्लॅन काय असायला पाहिजे किंवा ठेवायचा हे तुम्हीच ठरवा. दिवसाच्या उत्तरार्धात आहार कमी ठेवणे चांगले. आपल्या गट हेल्थमध्ये 2 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, एक चांगला आणि दुसरा वाईट. आपण खाल्लेले अन्न हे कोणत्या बॅक्टेरियास जास्त आवडेल याचा विचार करणे गरजेचे आहे. ही माहिती वेट लॉस करताना आवश्यक आहे, म्हणून याचा उल्लेख करत आहे. तासनतास एकाच ठिकाणी बसू नका. 1 तास झाला की 3 ते 4 मिनिट ऑफिसमध्ये किंवा घरातच चाला. तसेच स्ट्रेचिंग व्यायाम करा. शरीराला हालचाल हवी. आपलं शरीर हे एकाच ठिकाणी जास्त वेळ स्थिर अवस्थेत कधीही ठेवू नका. कधीकधी आपण मोबाईलवर मित्रांबरोबर किंवा ऑफिसमध्ये स्टाफबरोबर कामाच्या संदर्भात तसेच नातेवाईकांबरोबर 15-15 मिनटे मोबाईलवरती बोलतो. तेव्हा घरातल्या घरात किंवा ऑफिसमध्ये चालत चालत बोला. त्याचा फायदा होतो, ते काउंट होतं. छोट्या छोट्या गोष्टीतून हालचाल वाढवा. उदाहरणार्थ, ऑफिस असते 2ऱ्या किंवा 3ऱ्या मजल्यावर, ते लिफ्ट येईपर्यंत वाट पाहावी लागते. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर ठणठणीत असाल, कोणताही शारीरिक त्रास नसेल, तर सरळ जिन्याने जा. लिफ्ट येण्याची वाट बघत बसू नका. सर्वात महत्त्वाचे, लंच आणि डिनर झाल्यावर साधारण 20 मिनटे खुर्चीत बसा आणि नंतर 20 ते 25 मिनटे नॉर्मल चाला. विशेषतः डिनर नंतर सक्तीने चालणे आवश्यक आहे. जेवण झाल्यावर रक्तातील वाढलेली साखरेची पातळी खाली येण्यास मदत होते. हा नियम सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तर आवर्जून चालणे अतिआवश्यक आहे. जी मंडळी आत्ता तरुण आहेत आणि कोणतीही व्याधी नाही, अशांनी आत्तापासूनच जर गंभीरपणे तब्येत मेंटेन करण्याचा विचार केला तरच आयुष्याच्या उत्तरार्धात व्यवस्थित आरोग्य राहील. आपली 80% स्थूलता ही आहारावर आणि 20% ही नियमित व्यायामावर अवलंबून आहे, असं शास्त्र सांगते. थोडा विचार करा. वेळ हातात आहे, तोपर्यंत स्वतःमध्ये बदल घडवून आणा. वेळ कोणासाठी थांबलेली नाही. मला कधीकधी असे वाटते की आपण आपल्या वैयक्तिक जीवनात, व्यवसायात, नोकरीत खूप सतर्कता दाखवतो, तशीच सतर्कता आपण आपल्या आरोग्याबद्दल, शरीर स्वास्थ्याबद्दल बाळगायला हवी. सगळं माहीत असून आपण आरोग्यासाठी जास्त वेळ देत नाही. कॅशलेस विमा पॉलिसी जरी असली तरी विम्याच्या पैशाने हॉस्पिटलचे बिल भरणे शक्य होईल, पण तुमचे बिघडलेले स्वास्थ्य हे तात्पुरते किंवा कायमचे बिघडलेलेच राहील. आपण आपल्या शरीरास खूप लाईटली घेतो. एक पक्का आहे, एकदा व्याधी सुरू झाली की घरातील सर्व वातावरण बिघडते. सर्वांच्या मानसिकतेत फरक पडतो. हॉस्पिटलच्या तसेच क्लिनिकच्या फॉलोअपच्या चक्रा वाढतात. त्यात वेळ आणि पैसा किती जातो हे वेगळं सांगायला नको. मित्रांनो, व्हिडिओमध्ये शास्त्रीय संज्ञांचा उल्लेख केलेला आहे, त्याची माहिती नेटवरती पहा. या व्हिडिओमधून मला हा मेसेज द्यायचा आहे की हेल्थ मेंटेन करा. हेल्थ मेंटेन करणे ही कायमस्वरूपी प्रोसेस आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असायला हवे. पी हळद आणि हो गोरी हा प्रकार इथे नाही. आजचा दिवस, आजची वेळ, आत्ताचा क्षण तुमच्या हातात आहे, उद्याचं माहीत नाही. हेल्थ मेंटेन करायची सुरुवात ही सर्वस्वी तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यासाठी मुहूर्त बघू नका. आपल्या व्याधींमध्ये कुटुंबातील, समाजातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकत नाही. आपल्या शरीराची काळजी ही आपल्यालाच घ्यावी लागते. मोठी व्याधी झाली की लोक येतात, तेवढ्यापुरते 2 शब्द सहानुभूतीचे बोलतात आणि निघून जातात. शेवटी शारीरिक भोग हे ज्याचे त्यालाच भोगावे लागतात. बघा, विचार करा.
जसजसे वय वाढत जाते तसतसे आहारशास्त्राप्रमाणे चाला. आजच्या काळातील डिजिटल तंत्रज्ञान एका वेळी चूक करेल, पण आपले शरीर अजिबात चूक करणार नाही. शरीर शोषिकपणे सोसते आणि नंतर एकदम स्फोट करते हे नक्की. शरीर कोणतीही सबब ऐकून घेत नाही, पण आपलं असं आहे ना की आपल्याला कुठेही जुगाड करायची सवय लागलेली आहे. पण शरीराच्या बाबतीत आपण कोणताही जुगाड करू शकत नाही. ते एक परफेक्ट मशीन आहे. कुठेही काहीही कसेही बिघडले की ते तुम्हाला सूचना देणार, यात वादच नाही. निसर्गाप्रमाणे किंवा मेडिकल शास्त्राप्रमाणे जर आपण आपली लाईफस्टाईल नाही बदलली तर आपली लाईफस्टाईल सक्तीने बदलण्याची या जगात एकच जागा आहे आणि ती म्हणजे डॉक्टरची कन्सल्टिंग रूम. तेथे आपण डॉक्टर जे सांगतील ते ऐकण्यास तयार असतो. हिशोब असा आहे की आपली आजच्या तारखेतील स्थूलता ही जर आपण आयुष्यभरात कमावलेली असेल तर ती एका दिवसात, महिन्यात कदापिही जाणार नाही. कॉन्स्टंट अँड कन्सिस्टंट एफर्ट्स आर ॲब्सोल्युटली नेसेसरी टू रेड्यूस दी ओबेसिटी. आता झोपेचे महत्त्व सांगतो मित्रांनो. हल्ली सगळीकडे समाजात निरीक्षण केल्यास असे दिसते की आपण आपल्या रात्रीच्या झोपेला कमी महत्त्व दिल्याचे चित्र आहे. त्यामध्ये तरुण पिढी तसेच सिनियर सिटीजन्स देखील उशिरापर्यंत TV सिरियल्स, वेब सिरीज बघत असतात. तरुण पिढी ही व्हॉट्सॲप ग्रुप चॅटिंगमध्ये रात्री उशिरापर्यंत जागत असतात. स्थूलता कमी करण्यासाठी रात्रीची 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. बऱ्याच जणांना झोपेमुळे स्थूलता कमी होते हे माहीत नसल्याचे चित्र आहे. पुरेशी 7 ते 8 तास झोप हा आरोग्याचा पाया आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रोजची झोपेची वेळ ही ठराविक असी. वयानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठराविक वेळा मेडिकल चेकअप तसेच पॅथॉलॉजी टेस्ट केल्यास अतिउत्तम. आपल्या शरीराचा गाडा कुठे चालला आहे हे समजण्यासाठी वेळोवेळी पॅथॉलॉजी टेस्ट करणे आवश्यक आहे. मॉडरेशन, माइंडफुल ईटिंग, न्यूट्रिशियस डाएट, पोर्शन साईज आर इम्पॉर्टंट की फॅक्टर्स टू गुड हेल्थ. आरोग्याची काळजी घ्या मित्रांनो. तंदुरुस्त राहा, फिट राहा आणि छान जीवन जगा हे माझे म्हणणे आहे. देर इज ॲब्सोल्युटली नो शॉर्टकट इन रिड्युसिंग ओबेसिटी. व्हिडिओच्या शेवटी स्थूलता कमी करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे सांगतो. ते म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि रात्रीची 7 ते 8 तास झोप. रोजच्या जेवणाच्या वेळा पाळणे तसेच रोजची झोपण्याची वेळ पण एक ठेवा. सकाळी मॉर्निंग वॉक, त्याबरोबर स्ट्रेंथ एक्सरसाइज ट्रेनिंग असणे आवश्यक आहे. शास्त्रोक्त मॉर्निंग वॉक कसे करावे यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवेन. या व्हिडिओपासून एका मित्राने जरी मला मनावर घेऊन स्थूलता कमी केली तरी मी माझे यश समजेन. या व्हिडिओच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्याविषयी सतर्कता यावी हा माझा हेतू आहे. आणि शेवटी एक विनंती आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार.